किचन टिप्स या व्हिडिओमध्ये आपली पुन्हा एकदा नव्याने भेट होत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। केळी खाल्ल्याने वजन वाढते। तोंडामध्ये जिभेवर फोड आले असतील तर केळी आणि मध एकत्र करून तोंड आलेल्या जागेवर पेस्ट लावा, जखम लवकर बरी होते। जर तुम्ही घोरण्याच्या त्रासाने त्रस्त असाल तर दररोज रात्री झोपताना नाकात साजूक तुपाचे काही थेंब टाकावे। हळूहळू घोरणे कमी होऊन कायमचे बंद होऊन जाईल। कोरपडीचा रस पिल्याने वजन कमी होते, शिवाय रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते। कोरपडीचा गर चेहऱ्याला लावल्याने चेहरा चमकदार होतो। अचानक खूप जास्त डोकेदुखी होऊ लागल्यावर कॅडबरी खावी किंवा कॉफी प्यावी। तसेच चक्कर येत असेल त्यावेळी देखील कॅडबरी खावी। दररोज एक टॅमॅटोवर संदैव मीठ टाकून खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो। पेरूची पाने खाल्ल्याने विस्मरण होत नाही, दातांना कीड लागत नाही, स्मरणशक्ती वाढते आणि तोंडाचा वास देखील येत नाही। कोणत्याही आजारपणात नारळ पाणी अवश्य प्यावे, त्याने युरिन इन्फेक्शन होत नाही, शरीरातील ऊर्जा एनर्जी वाढते, तसेच मुतखड्याला देखील आराम मिळतो। पुदिन्याचा रस व मीठ एकत्र टाकून कोरा चहा प्यायल्याने जुन्यातील जुना खोकला बरा होतो। अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड होत असेल तर अक्रोड भिजून खावे, त्याने मनस्थिती आणि डोके देखील स्थिर राहते। वजन वाढवण्यासाठी भिजवलेली केळी व खजूर यांचा मिल्कशेक प्यावा। 8 दिवसात वजन वाढते आणि खजूर खाल्ल्याने खोकला देखील कमी होतो। एक वेलची रात्रभर ग्लासात भिजत टाकावी, सकाळी उपाशी पोटी त्याचं पाणी प्यावे आणि वेलची चावून खावे। याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडणार नाही आणि चेहरा टवटवीत दिसेल। सतत खूप गरम पाणी प्यायल्याने मेंदूच्या नसांना सूज येते। दररोज कच्चा कांदा खाल्ल्याने हृदयविकार होत नाही, ब्लॉक असलेल्या नसा मोकळ्या होतात, उच्च रक्तदाब देखील कमी होतो। उभे राहून पाणी पिल्याने गुडघेदुखी तसेच सांधेदुखीसारखे आजार जास्त वाढतात। तसे उभे राहून पाणी पिताना ठसका लागला तर आपल्या जीवावर देखील बेतू शकतो, त्यामुळे नेहमी खाली बसून पाणी प्यावे। ताकामध्ये थोडी जायफळ पूड टाकून प्यायल्याने डोकेदुखी लगेच बंद होते। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद।